नमस्कार। आझादी का अमृत महोत्सव या सदराअंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा समिती, जिल्हा विधी सेवा समिती, तालुका विधी सेवा समिती कंधार आणि कंधार तालुका अभियोक्ता संघ कंधार यांच्या विद्यमाने हे म्हणजे 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंतचा हा सर्व कायदेविषयक जनजागृती किंवा कायदेविषयक शिबिर घेण्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलेला होता। तर त्यामध्ये कंधार तालुक्यातील विविध जवळजवळ 132 गावापर्यंत जाऊन तेथील तळागाळातील लोकांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्याचं काम कंधार येथील जिल्हा न्यायाधीश अतुलजी सलगर साहेब, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर राऊत साहेब, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर RAA खतीब मॅडम आणि न्यायाधीश आझादे साहेब आणि कंधार तालुका अभियोक्ता संघाचे अध्यक्ष दिगंबररावजी गायकवाड साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमच्या सर्व टीमने मिळून हा कार्यक्रम सर्व खेड्यापाड्यांमध्ये आयोजित केला। तेथील लोकांना जागरूक करण्याचा सर्वतोपरी आमच्या परीने जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न आम्ही केलेला आहे। आता हे कायदेविषयक शिबिर घेण्यामागचे कारण मीमांसा अत्यंत महत्त्वाची आहे। जे आपल्या खेडेगावातील तळागाळातील लोक आहेत त्यांना कायद्याची तोंड ओळख व्हावी हा याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा उदात्त असा हेतू आहे। आणि त्या हेतूच्या अनुषंगानं मान्यवर सर्वोच्च न्यायालय, मान्यवर उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा समिती यांच्या माध्यमातून या प्रॉपर चॅनलमधून आम्ही न्याय आपल्या दारी किंवा कायद्याचं ज्ञान प्रत्येकाला व्हावं यासाठी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन त्या प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन केलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने हे ऑनलाईन लेक्चरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। मध्ये मी आज आपल्याला व्हिक्टिम कंपन्सेशन स्कीम आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या 2 विषयाबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे। आता सर्वात पहिला जो आपला मुद्दा आहे त्याच्याकडून मी त्याच्यातल्या दुसऱ्या मुद्द्याकडे जाण्याचा प्रयत्न करेन की पहिला मुद्दा की बेटी बचाओ बेटी पढाओ। आपला भारत देश हा प्राचीन काळापासून आपल्या इथं एक प्रकारची भावना किंवा लोकांच्या मनामधली जी काही आपण धारणा म्हणतो की आपल्या वंशाला दिवा पाहिजे, तर त्या माध्यमातून प्रत्येकाला असंच वाटायचं की असंच हेवायचं की आपल्या वंशाला किंवा आपल्या नशिबाला मुलगी नको, आपल्या पोटाला मुलगी जन्माला यायला नको असं प्रत्येकाला वाटायचं। मग मुली जर आपल्या समाजामध्ये नसतील तर आपली जी पिढी आहे ती पिढी पुढे कशी सरकणार हा त्या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आपल्याला उद्भवू शकतो। मग त्यासाठी म्हणून विधी सेवा समिती आणि लेजिस्लेचर असेल, आपलं सरकार असेल किंवा विविध सामाजिक संघटना असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून विचारसरणीतून एक बेटी बचाओ आणि बेटी पढाओ नावाची एक स्कीम पुढे आणण्यात आली। आणि त्या स्कीममध्ये मग नेमकं काय आहे की त्याच्यामध्ये PCPNDT ॲक्ट आहे, म्हणजे टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट आहे। हे सगळे ॲक्ट त्याच्या माध्यमातून इंट्रोड्यूस करण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकाला जर मुलगाच पाहिजे, मुलगी नकोय लोकांना, असं जर राहिलं तर आपल्या समाजामध्ये जो मुलगा आणि मुलगी यांच्यातला जी असमानता आता समाजामध्ये झालेली आहे ती असमानता कशी दूर व्हायची हा प्रश्न सगळ्यात मोठा निर्माण। आता सध्याची जर परिस्थिती बघितली भारत देशामधली तर प्रत्येक 1000 मुलांमागे 1000 जर पुरुष जातीची मुलं असतील तर त्याच्या मागे फक्त 850 एवढ्याच मुली त्या ठिकाणी आहेत। मग उरलेल्या 150 मुलांनी करायचं काय, त्यांचं व्हायचं काय हाही प्रश्न कुठेतरी समोर येतो। म्हणून आता आपल्या समोर आपल्या समाजामध्ये मुलींची संख्या वाढवणं, त्यांना शिकवणं, त्यांना आपल्या पायावर उभं करणं हा सगळ्यात मोठी जिम्मेदारी आपल्यापुढं आता आव्हान म्हणून उभं टाकलेली आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून बेटी बचाओ बेटी पढाओ ही स्कीम समोर आलेली आहे। मग याच्यामध्ये काय आहे, प्रत्येकानं म्हणजे PCPNDT ॲक्ट प्रमाणे काय करण्यात आलं की अगोदर आपल्या देशामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर भरपूर वेळेस असं झालं एखाद्या जोडप्याला 3-4 जर मुली झाल्या किंवा एक मुलगी जरी झाली सुरुवातीला तर पुन्हा काय करायचे की लगेच तपासायचे मुलगा आहे की मुलगी आहे।
मग ते तपासल्यानंतर एखाद्या दाम्पत्याला जर पुन्हा दुसऱ्या वेळेसही मुलगीच असेल तर ती मुलगी पाडून टाकणे किंवा त्यांचा गर्भपात करण्याचा विचार करायचा, आणि तशा सर्रास घटना आपल्या समाजामध्ये झालेल्या आपण म्हणजे बघितलेल्या आहेत. तर मग याच माध्यमातून या मुलींचा दर आपल्या सामाजिक विषमता निर्माण झाली आणि मुलींचा दर कमी झाला. मग त्याच अनुषंगानं PCPNDT ऍक्ट समोर आणून जर ही जी गर्भलिंग तपासणी आहे ती तपासणीच आपल्या देशामध्ये पूर्णतः बॅन करण्यात आली, बंद करण्यात आली. आणि जर कोणी एखादा व्यक्ती त्या गर्भलिंग निदान करीत असेल तर त्या जो डॉक्टर ते गर्भलिंग निदान करीत असेल त्या डॉक्टरला शिक्षेस पात्र असे गुन्हे त्याच्यावर दाखल होतील, आणि जे कोणी करून घेत आहेत गर्भलिंग निदान चाचणी तर त्यांच्यावरही ते म्हणजे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी तरतूद लेजिस्लेचर मार्फत किंवा कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. मग या जन्मलेल्या मुलींना नुसतं जन्माला येऊन त्यांना घरातच ठेवणे ही आपली जिम्मेदारी नाहीये, तर मुलांच्या बरोबरीनं त्या मुलींना शिकवून पुढे आणून मोठं करून त्यांना जर आपण त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांना समाजामध्ये आपल्या बरोबरीनं किंवा प्रत्येकाला समान कायदा आहे ह्या दृष्टिकोनातून मुलाला आणि मुलीला वागवलं तर आपण या समाजामध्ये ही स्कीम जी आपल्या कायद्यानं आणलेली आहे किंवा लेजिस्लेचरनं आणलेली आहे त्या स्कीम प्रमाणे आपण बेटी बचाओ आणि बेटी पढाओ हे खरंच आपण करतोय का हे बघण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच अनुषंगानं खेड्यापाड्यात जाऊन या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम ज्या आहेत त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. मग आता बेटी पढाओ ह्याच्यामध्ये जर असेल तर आपल्या सरकारनं ऑपरेशन ब्लॅकबोर्ड अंतर्गत आपल्या समाजातील प्रत्येक मुलगी जी आहे, आता आपण बघतो की 9वी पर्यंत सर्वांना शिक्षण मोफत आहेच आहे, पण या मुलींचं उच्च शिक्षण सुद्धा मोफत करण्याचा निर्णय ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या सदराखाली सरकारनं करण्याचं ठरवलेलं आहे. आता या अमृत महोत्सवानिमित्त आम्हाला हे सगळं मार्गदर्शन करताना इतका आनंद होत आहे, आणि गावातील लोक सुद्धा अतिशय उत्सुकतेनं अतिशय तत्परतेनं आमची ही सांगितलेली माहिती ऐकून घेत आहेत. त्यामुळं आपण जर आपल्या मुलींना शिकवलं, आपण जर आपल्या मुलींना वाढवलं, त्यांना पायावर उभं केलं तर पर्यायानं दुसरीकडं आपल्याला जो समाजामध्ये हुंडा पद्धती आहे ती हुंडा पद्धती आपोआपच कमी होत जाईल. जर एखाद्या मुलीला नोकरी लागली, ती मुलगी आपल्या पायावर उभं टाकली तर समोरचा जो वर तिच्यासाठी आपण बघत आहोत त्या वराला सुद्धा हुंडा मागायला लाज वाटली पाहिजे, असं आपण आपल्या मुलीला आपल्या पाल्याला तयार केलं पाहिजे. आणि मुलामध्ये आणि मुलीमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव आपण न करता अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या मुलीला सुद्धा वाढवलं पाहिजे, आपल्या मुलीला सुद्धा आपल्या पायावर उभं केलं पाहिजे. हेच या अनुषंगानं बेटी बचाओ बेटी पढाओ या स्कीम बद्दल आपल्याला सांगू इच्छितो. आजचा जो दुसरा विषय आहे तो म्हणजे व्हिक्टीम कंपन्सेशन स्कीम. या व्हिक्टीम कंपन्सेशन स्कीम मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता याच्या कलम 357 मध्ये सुधारणा करून 357 इन्सर्ट करण्यात आला, आणि त्याच्यामध्ये व्हिक्टीम कंपन्सेशन स्कीम आणि मनोधैर्य स्कीम ह्या दोन्ही स्कीम त्यामध्ये आपल्याला म्हणजे समाविष्ट करण्यात आलं. आता व्हिक्टीम कंपन्सेशन, व्हिक्टीम म्हणजे नेमकं काय? आता एखादी पीडिता, एखाद्या घटनेतील पीडिता, एखादी घटना घडली, एखादी समाजामध्ये वाईट घटना घडते, बलात्कारासारखी असेल, लैंगिक अत्याचारासारखी असेल किंवा कोणत्याही घटना असतात समाजामध्ये, तर त्याच्यामध्ये ज्या काही पीडिता असतात त्या पीडितांचं ती घटना घडल्यानंतर त्यांच्यावर मेंटल स्ट्रेस असतो, मानसिक ताण असतो, त्या समाजामध्ये पूर्णतः उभारू शकत नाहीत किंवा पूर्णतः त्यांचं मनोधैर्य पूर्णतः खचलेलं असतं. तर ते मनोधैर्य कुठं ना कुठं तरी वर आलं पाहिजे, या भावनेतून या व्हिक्टीम कंपन्सेशन स्कीमचं आपण या ठिकाणी म्हणजे माहिती सांगत आहोत. आता ही व्हिक्टीम कंपन्सेशन स्कीम म्हणजे काय? तर ती पीडिता आहे, त्या पीडितेनं कोर्टात म्हणजे जो गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याची फिर्याद दिल्यानंतर त्या फिर्यादीप्रमाणे जर आरोपीला ती फिर्याद सिद्ध झाली आणि आरोपीला शिक्षा जर झाली तर ती शिक्षा देत असताना या 357च्या ह्याच्याप्रमाणे
ती जी पीडिता आहे त्या पीडितेला कंपन्सेशन म्हणजे तिचं नुकसान जे झालेलं आहे, तिचं सामाजिक नुकसान झालेलं आहे, तिचं मानसिक नुकसान झालेलं आहे, त्याची भरपाई तर कुठल्याच परिस्थितीत आपण करू शकत नाही, पण त्यातल्या त्यात आपण तिला काहीतरी आधार द्यावा म्हणून या कंपन्सेशन स्कीम या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याला जो दंड लागतो किंवा त्याला शिक्षेमध्ये नुकसान भरपाई म्हणून त्या पीडितेला काहीतरी रक्कम द्यायला सांगितल्या जाते. आणि त्याच्यातला दुसरा भाग म्हणजे मनोधैर्य स्कीम. या मनोधैर्य स्कीममध्ये ह्या घटनांमध्ये या पीडितांचे जे काही मनोधैर्य खचलेले असते ते मनोधैर्य उंचावे किंवा ती म्हणजे या घटनेतून या मानसिक धक्क्यातून सावरून ती पीडिता आपल्या पायावर उभं राहून आपली उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करावा हा उदात्त हेतू समोर ठेवून सरकारने ही मनोधैर्य स्कीम समोर आणलेली आहे. म्हणजे त्यांचं खचलेलं जे काही हे आहे मनोधैर्य आहे ते मनोधैर्य उंचावून त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या पायावर उभं टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी या स्कीममधून करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये काय आहे की ही फिर्याद दिल्यानंतर आणि नुसती फिर्याद देऊन झालं, फिर्याद दिली पोलीस स्टेशनला झालं, चला मला मनोधैर्याखालचे पैसे द्या असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर त्या खटल्यात तिचा पूर्ण बयान होईपर्यंत तिला ते मनोधैर्य स्कीम खालचे पैसे मिळू शकत नाही. म्हणजे असं नाही की नुसती फिर्याद दिली, मनोधैर्याचे पैसे उचलले तिकडं न्यायालयात जाऊन आपण फितूर झालो किंवा होस्टाईल झालो असं आपल्याला बिलकुलही करता येणार नाही. त्यासाठी त्याच्यावर वेगवेगळे अधिकारी म्हणजे अशी मनोधैर्य स्कीम खाली तुम्ही जर अर्ज केला तर आपल्यावर वेगवेगळे अधिकारी, समाज कल्याण अधिकारी असतील, बालविकास प्रकल्प अधिकारी असतील, हे अधिकारी आपल्यावर लक्ष ठेवून असतात की खरंच आपण दिलेल्या आपली फिर्याद पडताळून पाहण्याची ड्युटी ह्या लोकांवर असते की आपण दिलेली फिर्यादीवर आपण स्टिकअप आहात का, आणि स्टिकअप असाल तर कोर्टामध्ये आपण तशा प्रकारचं बयान केलेलं आहे का, आणि ती बयानाची तुमच्या त्या डिपोजिशनची बयानाची कॉपी घेऊन ती कॉपी जर त्या बयानामध्ये तुम्ही व्यवस्थित बयान केलेलं असेल, म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की खऱ्या घटनांच्या बाबतीत ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या 100% खऱ्या असतील तरच या मनोधैर्य स्कीम खाली आपलं मनोधैर्य उंचावून आपल्याला खूप मोठं असं कंपन्सेशन या ठिकाणी किंवा खूप मोठी अशी पैसे आपल्याला बऱ्यापैकी मिळू शकतात आणि त्याच्यातून या सामाजिक या मानसिक धक्क्यातून आपण सावरून आपलं जीवन या ठिकाणी चांगल्या रीतीनं पुन्हा सुरू करावं याच दृष्टीने मनोधैर्य स्कीम सुद्धा या म्हणजे लेजिस्लेचर मार्फत आणलेली आहे, सरकारमार्फत आणलेली आहे. आणि या आता ह्या दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या, बेटी पढाओ बेटी बचाओ आणि मनोधैर्य स्कीम, ह्यांच्यामधलं इंटरलिंकिंग काय आहे. जर तुम्ही तुमच्या मुलीला चांगलं वाढवलं, तिच्यावर चांगले संस्कार केले, तिला चांगलं शिक्षण दिलं तर निश्चितपणे समाजामध्ये जे होणारे असे बलात्कारासारखे हे आहेत, अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यापासून आपली मुलगी किंवा आपण हे जे गुन्हे बघतो ते गुन्हे जास्तीत जास्त प्रमाणात फसवणुकीच्या स्वरूपातून दिसून येतात. जर आपल्या मुलीला आपण चांगल्या प्रकारची शिकवण दिली, तिला चांगलं शिकवलं, मोठं केलं तर निश्चितपणे अशा प्रकारचे ह्या समाजातले असे वाईट विचार, बलात्कार असतील, लैंगिक अत्याचार असतील किंवा हुंडाबळीसारखे असतील तर हे सगळे विचार आपण समाजातून कधीही म्हणजे फार लवकर अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना दूर लोटून काढू शकतो. त्यामुळं ह्या 2 स्कीम आहेत आणि सांगण्यासाठी अत्यंत आनंद होतो की विधी सेवा प्राधिकरण मार्फत प्रत्येक गावोगावी जाऊन हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत सुंदर रीतीनं आयोजित केलेला होता. पॉम्पलेट्स वाटप असतील आणि आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रतिसाद मिळाला. सगळ्या ठिकाणी आमचं लोकांनी भरभरून स्वागत केलं. आम्ही जे काही कळकळीने सांगत होतो, आमचे न्यायाधीश मंडळी जे काही कळकळीने सांगत होते त्या सगळ्यांचं त्या ठिकाणच्या लोकांनी अत्यंत सुंदर रीतीनं ऐकून घेतलं. त्यामुळे आम्ही असं अभिमानानं सांगू इच्छितो की आमच्या तालुक्यामध्ये हा जो 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरचा पूर्ण कालावधी आहे आझादी का अमृत महोत्सव या सदराखालचा, तो आम्ही अगदी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे असं मला अत्यंत अभिमानानं सांगावं वाटतं. आणि तो कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमचे जिल्हा न्यायाधीश सलगर साहेब आणि कंधारचे वरिष्ठ न्यायाधीश राऊत साहेब,
खतीब मॅडम, न्यायाधीश आझादे साहेब आणि अभियोक्ता संघाचे अध्यक्ष दिगंबररावजी गायकवाड आम्ही सर्व सदस्य यांनी कसोशीनं प्रयत्न केला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचेही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.